अंतरमध्ये काहीच बदल केलेला नाही, जातीमध्ये काहीच बदल नाही. फक्त काय बदल केला आम्ही, लागवड पद्धतीमध्ये बदल केला. जाती जे जमीनती जे ठिबक देण्याची पद्धती जे फक्त काय बदल केला, अंतरी फक्त अंतरात बदल केला. जिथं एकरामध्ये 30, 40, 50, 60 झाडं लागायचे तिथं आज आम्ही 700च्या आसपास झाडं लावतो. म्हणजे तुमचं एकरी उत्पन्न जे होतं त्याच्यापेक्षा 3 पट उत्पन्न त्याच्यात मिळालं. आणि काय वाटतं तुमचं अजून, फवारणीची झाली, छाटणीची झाली, बरोबर. आणि प्लस तुम्ही जे हार्वेस्टिंग करता किंवा फळ काढता ते सोऱ्या सोपं झालं. उंची कमी असल्यामुळे हे बी कटिंग केली आम्ही, हे बघा दिसतं काय, कटिंग केली, कटिंग केली तर फायदे काय आले, याच्या 4 फांदे फुटले, 3-4 फांदे फुटले. मग ह्या ज्या फांदे फुटल्या हे फळ फांदे डायरेक्ट फळ फांदे झाले. याला जर छाटणी केली नसती तर याला पुढच्या वर्षी फळ आला असतं की नाही आला असतं हा प्रश्न आहे. दरवर्षी करायचं, प्रत्येक वर्षी फळ काढून झालं, कुठल्याही फळाची छाटणी करताना फळ काढून झालं की लगेच त्याची 1 महिन्याच्या आत त्याची छाटणी झाली. नाही वर्षातून फक्त तो मेन असतो खरी माझा याचा सीझन, तोच सीझन. कागदी लिंबू, मग त्याला छाटणीची गरज नाही तुम्हाला, नाही कागदी लिंबूला छाटायची गरज नाही, त्याला गरज नाही. वाढ तुम्ही नाही ना, छाटणी कोणाला करावी लागते, ज्याचं अंतर आपण कमी ठेवतो त्याला, त्या पिकांसाठी. त्याचं जर तुम्ही ऑलरेडी लागवड करून ठेवलेली असेल तर त्याला छाटणीची गरज नाही.